कथा ग्लॅमरचा बळी भाग पहिला. ती मुंबई होती, स्वप्नपूर्तींची नगरी. लाखो महत्वाकांक्षी तरुण तरुणींना आपल्या ग्लॅमरच्या जाळ्यात ओढणारी आणि अनेकांना यशस्वी करणारे हे शहर. या शहराच्या अफाट गर्दीत मानसी दीक्षित नावाची एक मुलगी आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जागा शोधत होती. कोटा म्हणजे राजस्थानसारख्या लहान शहरातून मिस कोटाचा ताज घेऊन आलेल्या मानसीसाठी मॉडेलिंग आणि बॉलिवूड हे केवळ छंद नव्हते, तर तो तिचा श्वास होता. अंधेरी शास्त्रीनगर, मानसीचा भाड्याचा फ्लॅट. मानसी तिच्या लहानशा खोलीत एका ट्रॅव्हल सुटकेसजवळ बसून एका नामांकित मॉडेलिंग एजन्सीचे कॉन्ट्रॅक्ट्स वाचत होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस पण आत्मविश्वासपूर्ण हास्य होतं. तिची आई कल्पना तिला व्हिडिओ कॉलवर पाहत होती. "अरे बापरे अंधेरी, अगं तू आता मुंबईमध्ये राहतेस. माझी मानसी आता मोठी झालीस ग बाळ, तू खूप मोठी झालीस. अगं बाळा, ते तू फेसबुकवर लिहिलं होतंस बघ, आय एम मी असं काहीतरी, तेव्हाच कळालं होतं की तू काही मागे हटणाऱ्यांमधली मुलगी नाहीस." आई, मी आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाही अडकणार आहे. AK टॉवर्स फायनान्सच्या कामामुळे मुंबईत राहणं शक्य झालं, पण हे फक्त माझ्या मोठ्या उडीचं स्प्रिंग बोर्ड आहे. मॉडेलिंग, TV सिरियल्स, क्राईम पेट्रोल सगळं सुरू झालंय. बाळा, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे बघ. फक्त बाळा, या ग्लॅमरच्या दुनियेत ना जरा जपून राहा, कारण तू जितकी सुंदर आणि बोल्ड आहेस ना, तितकीच ही दुनिया खूप घातक आहे तुझ्यासाठी. अगं आई, काळजी करू नको ग, मी खुल्या विचारांची आहे, पण खुळी नाहीये. आणि हो आई, मी आता थोडी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र पण झालीय. आणि आई, तुला माहितीये ना, याच वर्षी मी UAE आणि थायलंडची ट्रिप पण केलीये, तीही एकटीने. मानसी आपल्या भूतकाळाबद्दल आणि सुखांबद्दल प्रामाणिक होती. तिने तिच्या फेसबुकवर लिहिलेली पोस्ट तिचे मन दर्शवत होती. "मी तुझ्यासारखी परफेक्ट नाहीये, माझ्यातही काही कमी आहेत, पण मी माझ्या जीवनाचा, माझ्या जगण्याचा आनंद घेते." मानसीच्या आयुष्याचा वेगवान प्रवास सुरू असताना तिच्या सोशल मीडियाच्या विश्वात एक नवीन व्यक्तिमत्व हळूच प्रवेश करत होतं. आणि हा होता मुजम्मिल इब्राहिम सईद, म्हणजे तिची सोशल मीडियातील मैत्री आणि हा पहिला कोब्रा स्ट्राईक. काही आठवड्यानंतर स्थळ जोगेश्वरी मिल्लतनगर, अल अहद इमारत. मुजम्मिल इब्राहिम सईद हैदराबादच्या एका श्रीमंत घराण्यातील एकुलता एक लाडका मुलगा. त्याचे वडील माजी मर्चंट नेव्ही इंजिनियर. त्याला शिकवून सवरून मोठा माणूस बनवू इच्छित होते, पण मुजम्मिलला शिक्षणात रस नव्हता. त्याला वेड होतं ते बॉलिवूड आणि सोशल मीडियाचं. त्याने फेसबुकवर मानसीचे फोटो पाहिले आणि त्याच्या मनात एक हलचल माजली. त्याने आकर्षक प्रोफाईल तयार केला आणि स्वतःला मॉडेलिंगमध्ये यशस्वी तरुण म्हणून प्रेझेंट केले आणि मानसीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मानसी त्याच्या आकर्षक प्रोफाईलला बळी पडली आणि त्याची मैत्री स्वीकारली. एक दिवस मुजम्मिल आपल्या फ्लॅटमध्ये बसून आपल्या लॅपटॉपवर मानसीचे प्रोफाईल पाहत होता. त्याचा चेहरा शांत, पण त्याचे डोळे विकृत होत होते तिला पाहताना. मुजम्मिल स्वतःशीच काहीतरी बडबडला. "मॉडेल मानसी दीक्षित, तुला फक्त मॉडेलिंगमध्ये वरच्या स्थानावर जायचंय आणि मला फक्त तुझ्यासारखी मुलगी हवी ग. माझ्याकडे बघ ना एकदा, मी एकटा आहे ग माझ्या आयुष्यात आणि मला तुझ्यासारख्या पार्टनरची गरज आहे माझ्या आयुष्यात." "काय म्हणाली? तू मला नाही मिळणार? हे, माझं नाव मुजम्मिल आहे. मला जे हवं ना ते मिळतं. इनफॅक्ट ते मी घेऊन राहतो." सोशल मीडियावर त्यांची मैत्री घट्ट होत गेली. मुजम्मिलने मुंबईत आईसोबत फिरायला येण्याचा बहाणा केला आणि एका कॉमन मित्राच्या माध्यमातून मानसीला तो भेटला. सुरुवातीला भेट एका रेस्टॉरंटमध्ये किंवा बिझनेस सेंटरमध्ये होत असत. मुजम्मिलने स्वतःला एक संस्कारी, यशस्वी आणि भविष्यवेधी तरुण म्हणून मानसीसमोर सिद्ध केले. मानसीला हे एका चांगल्या मित्राची साथ मिळाल्यासारखं वाटलं. दोघांचे घनिष्ठ संबंध वाढत गेले.
पण मानसीला माहीत नव्हतं की विषारी मुजम्मिल आपल्या नागासारख्या रूपातील दंश करण्याच्या तयारीत आहे. आणि एका रात्री मुजम्मिलने मानसीला फोन केला. हाय मानसी, ऐक ना, उद्या सकाळी आई एका मैत्रिणीला भेटायला जाणार आहे आणि मी जोगेश्वरीच्या फ्लॅटवर एकटा असेन. माझ्या एका क्लायंटसाठी मॉडेलिंग कंपनीचा फोटोशूट करायचं आहे. प्लीज तू 11 वाजता येशील का? मी लगेच तुला फ्री करेन. आणि इथे शांतता आहे आणि लाइटिंगही परफेक्ट आहे. सो सो दिस इज द बेस्ट प्लेस. मुजम्मिल, ओके, ठीक आहे मुजम्मिल, मला थोडं काम आहे, पण मी 11 वाजता पोहोचण्याचा प्रयत्न करते. पण प्लीज हां, मला लवकर निघायचं आहे, लक्षात ठेव. अगं हो, नक्की, काहीच इश्यू नाहीये. मानसी आपल्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने धावत होती. पण तिला हे माहिती नव्हतं की तिच्या आयुष्याच्या ह्या प्रवासात अंतिम गंतव्यस्थान आता अगदी जवळ आलंय आणि ते अंधारमय होतं. मुजम्मिलच्या घरी झालेला हा फोटोशूट तिच्या आयुष्यातील शेवटचा शॉट ठरणार होता. पहिला भाग इथे संपतो. मुजम्मिलच्या फ्लॅटमध्ये मानसीच्या प्रवेशासोबत उत्कंठा शिगेला पोहोचते. जेव्हा मानसी मुजम्मिलच्या फ्लॅटमध्ये पोहोचेल तेव्हा काय काय घडेल? मुजम्मिल मानसीचा गैरफायदा उचलेल का? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा या कथेचा दुसरा भाग, फक्त कथाकार कमलाकर या YouTube चॅनलवर.